रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात पावसाचं थैमान, अनेक नद्यांनाही पूर। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत संथ गतीनं वाढ। खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आवाहन। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार। पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस। पिंजाळ नदीला पूर, शिलोत्तर पूल पाण्याखाली। तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सांगली महापालिका अलर्ट मोडवर। सांगलीत रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता। सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। गोंदियाच्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2128 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातील भातशेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूरमध्ये सततच्या पावसानं नदी नाल्यांना पूर। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासह 28 गावांना जोडणारा पूल वाहून गेला। जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होणार। 33% अधिक शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार। साताऱ्यातील माईंगडेवाडीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पुलाचं काम पूर्ण। माईंगडेवाडी, निगडे आणि घोटील या गावांना ढेबेवाडीला जाण्यास मार्ग सुरू। कृष्णेच्या पाण्यासाठी जत तालुक्यातील नागरिकांचा रास्ता रोको। पावसाळ्यात कृष्णेतून वाहून जाणारं पाणी द्या, आंदोलकांची मागणी। जगबुडी नदीवरच्या नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात। राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी केली। पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। मुंबई गोवा महामार्गाची पुन्हा एकदा अक्षरशः चाळण। या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांची मोठी कसरत। पावसामुळे महामार्गाला मोठे खड्डे। अकोला महापालिकेत प्रहार जनशक्ती पक्षाचं जंजीर आंदोलन। महापालिकेनं दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरून प्रहार आक्रमक। राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशीही कामबंद आंदोलन। राज्यातील जिल्हाधिकारी आणि कार्यालयांमधील कामं ठप्प। महसूल कर्मचाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याची मागणी। वर्ध्याच्या सावंगी मेघेमध्ये तरुणाची हत्या आणि एक तरुणी गंभीर जखमी। आरोपीला पोलिसांकडून अटक। तरुणीची प्रकृती चिंताजनक। सावंगी रुग्णालयात उपचार सुरू। पंढरपूरमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा। गुलाल बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांचा उत्सवात सहभाग। हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग। संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय। यंदा परतीच्या प्रवासात उरुळी कांचनमध्ये पालखीचा मुक्काम होणार नाही। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावातील पोलीस पाटलाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला। पोलीस उपनिरीक्षकांना अन्याय केल्याचा आरोप। पोलिसांकडून तपास सुरू।
30 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. उदगीरमध्ये बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू. संजय बनसोडे यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.